नाव? सुधाकर रामू पवार सर. वय किती? 42. काय काम करताय? शेती सर. गाव कोणतं? एकसंब्याजवळ रुपीनाळ म्हणून गाव आहे. ठीक आहे. काय त्रास होता तुम्हाला? सर कमरेसून खाली पायापर्यंत पायात मुंग्या यायच्या आणि चालते वेळी खूप चालायला होणार नाही. तेवढंच 1-2 मिनिट चालले की त्रास होणार, मुंग्या येणार, बसायचं. मग त्याच्यानंतर थांबावं असं वाटत नव्हतं, बसावं असं वाटत होतं. असं किती दिवस झालं होत होतं? 1-1.5-2 महिने होत होतं सर. त्या पिरियडमध्ये कुणाला दाखवलं? डॉक्टरांना दाखवलं? दाखवलं होतं सर. काय सांगितले डॉक्टर? एक्सरे काढलं होतं सर. एक्सरे काढल्यानंतर त्यांनी MRI करायला लागणार आणि गोळ्या औषधावर जरा कमी झालं नाही तरी ऑपरेशन करावं असं सांगितलं होतं सर. मग आमच्याबद्दल तुम्हाला कोण सांगितलं? आमची बहीण इथं ट्रीटमेंट घेऊन गेली होती सर. त्यांनी आम्हाला बोललं असं असं जर दाखवा. किती दिवस झालं आमची ट्रीटमेंट घेताय तुम्ही आता? तरी 1-3 महिने. 3 महिने घेतला? होय सर. 3 महिन्यात किती वेळा ट्रीटमेंटला आला? 5-6 वेळा आलो होतो. 5-6 वेळा ट्रीटमेंट घेतला होय. आणि आता 3 महिन्यात तुम्हाला कसं आहे? आता कंडिशन कशी आहे तुमची? आता 3 महिन्यात म्हणजे सर एकदम असं मी शेतातली सगळी कामं करू लागलो. सगळं माझं पहिल्याच्यासारखं रुटीन चालू आहे सर आता. मग दुखणं आता किती टक्के कमी आहे? आता पूर्णपणे कमीच आहे म्हणायचं सर. पूर्णच कमी आहे? होय. त्रास आता काहीच नाही? काहीच नाही. ठीक आहे. सगळी कामं वगैरे करताय? होय. कुठला आपण पेन किलर वगैरे कधी दिलं नाही? कधीच नाही सर. सुरुवातीला गुण यायला वेळ लागला? हो, थोडा वेळ लागला. पुढं जसं टाइम जाईल तसं सगळं एकदम रिकवर होत आलं. आणि आता सगळी कामं करू शकताय? कुठलं औषध नाही, कुठलं काय असं लागवडी, कुठलं प्रयोग नाही, सगळे व्यवस्थित झाले? होय सर. मणक्याचा प्रॉब्लेम ज्या लोकांना असतो, होय, तुम्ही तर शेतकरी आहे, भरपूर लोकांना असं सुशिक्षित लोक पण भरपूर असतात, तुम्ही पण सुशिक्षित आहे सोडा, पण अशा लोकांना काय सल्ला द्याल मणक्याचा प्रॉब्लेम असल्यावर? मी असं ज्यांना त्रास आहे त्यांनी काय म्हणतो, मी बाहेर दाखवण्यापेक्षा एकदा इथं येऊन भेट द्यावं आणि हे ट्रीटमेंट घेऊन बघावं त्यांनी. बरोबर आहे. ते तुमच्या अनुभवातून तुम्हाला योग्य वाटेल? होय. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत आला आणि आम्हाला तुम्हाला सेवा द्यायची संधी दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.